30 वर्ष ग्रामपंचायतला मेंबर सुद्धा होऊ दिलं नाही त्या माणसाने आपल्याला. काय पोलिओ एजंट होऊ दिले नाहीत. एवढा त्रास आम्हाला दिलाय. आम्हाला सोसायटी सदस्य करून घेतलेलं नाही. यंदा आता शेतकऱ्याचं सगळं वाटोळ झालंय. ऊसाचे बिलं दिले नाही ते आम्हाला. आमचा ऊस घालून मूठभर साखर तुम्ही दिली नाही खायला. दिवाळी आमचे कसं सुटका चालवणी झाले. कसं तरी लोकमंगलच्या फाउंडेशनने थोडंफार दिलं आम्ही खाल्लं म्हणून आमची दिवाळी झाली. तर आमची दिवाळी नव्हती, आमचा शिमगा होता. आणि आज तर त्या माणसाला घेऊन जर तुम्ही इकडे हे करत असाल तर पक्षाचं वाटोळ होईल. एकटे एक दोघांचं वाटोळ होणार नाही, पक्षाचं वाटोळ होईल. आम्ही निष्ठेने राहिलोय. आज आमच्या पक्षाला काय बघतं ते आरसा म्हणून पक्षाला बघतं ते आरसा आहे म्हणून, का तर पाक आहे म्हणून. पाक माणसाच्या जागी जर तुम्ही गोष्ट माणसं घेतली तर पक्षाचं सोलापूर जिल्ह्याचं वाटोळ होईल. वाटोळ करू नका. आम्ही शेतकरी आहे. तुमचं वाटोळ झालं तर शेतकऱ्याचं वाटोळ झालं. शेतकऱ्याचं वाटोळ झालं तर देश वाटोळ होईल. काय आज 30 वर्षाखाली आपल्या पक्षाला काय परिस्थिती होती ही लोक त्यावेळेस आपल्याला मुंडकं सुद्धा वर करून दिलं नाही. मुंडकं सुद्धा कुठे पोलिओ एजंट होऊ दिलं नाही ते आमच्या गावात तिर्यात. पोलिओ एजंट आम्हाला सोसायटीचं सदस्य सुद्धा करून घेतलं नाही तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही. आज आम्हाला दिवस चांगला आले ते. काय आज दिवस चांगला खऱ्याचं 100 वर्ष टिकतं, खोट्याचं 12 वर्ष उलटा पालटा होतं. तसं झालंय. फक्त आता घेताना माणसं विचार करून घ्या. कसे बी घेऊ नका. पुढच्या नावात कोण बसत नसतंय, वाहत्या नावात बसतं ते. काय चालू बैलाची शिंग कोण बी धरताय, बशा बैलाची शिंग तेव्हा तुम्ही पक्ष द्यायला पाहिजे होतं. ज्यावेळेस आपला पक्ष होता नाही तेव्हा तुम्ही पक्ष द्यायचं होतं. तेव्हा काय आला नाही, तेव्हा तुम्हाला पक्ष दिसला नाही, तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही. तुम्हाला जनता दिसायला पाहिजे होती. तेव्हा मी जनतेसाठी आलो, ते आमच्या फळासाठी आलो, तमच्या फळ तेव्हा जनता नव्हती का? तो आता जनता आली काय? आता लोक आली काय? आता गोरगरीब आली काय?